आणि चंद्रपूर शहरात काल तब्बल 260 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल चंद्रपूर शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं, मात्र दुपारी पावसानं काहीशी उसंत घेतली आणि त्यामुळे सखल भागातील पुराचं पाणी ओसरलं। मात्र अजूनही झालेल्या बऱ्याच पावसामुळे भागांमध्ये अनेक परिस्थिती नाली नाले तुटडी भरून वाहत होते। अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र दिसून आले। ज्या भागात मी सध्या आहे त्या भागामध्ये आपण हा जो परिसर होता, हा पूर्ण परिसर जलमय झाला होता। हा पूर्ण मार्ग बंद झाल्याचे चित्र दिसून आले होते, कारण की काल दिवसभरात 260 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली। त्यामुळे प्रशासनाने आता हाय अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे आज शाळेला देखील सुट्टी देण्यात आली आहे। परंतु काही लोकांना, जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत नसल्यामुळे ते शाळेत येत आहे, कारण की काल सायंकाळी हा मेसेज देण्यात आला की आज शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। आणि विदर्भामध्ये बघितलं गेलं तर 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे अजून काही दिवस पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश देखील प्रशासनाने दिले आहे आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांना देखील अलर्ट करण्यात आला आहे, कारण की नदीमध्ये जी पाण्याची पातळी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं हे जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। निलेश दहाट, TV 10 मराठी, चंद्रपूर। हा 260 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला। एकूणच पावसाचं हे स्वरूप अतिमुसळधार आणि अतितीव्र स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे चंद्रपूरच्या अनेक सखल भागामध्ये अशा पद्धतीनं पाणी साचलेलं दिसून येत आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून आज शाळा महाविद्यालय बंद असणार आहेत आणि प्रशासनाकडून नागरिकांना इतरही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत।